माझ्यावर आरोप झाले होते ते सुद्धा दूर झालेत. तर माझं असं म्हणणं आहे की तू आता पुन्हा अमेरिकेला जा, तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. तुम्हाला नकोशी झाली आहे का मी? सारखी तुमच्या डोक्याशी भुणभुण करते, ते नकोसं झालंय? नाही म्हणजे असं असेल तर स्पष्टपणे सांगा ना, उगाच अडून अडून तीर मारू नका. अगं स्पष्टच तर सांगतोय, माझ्यासाठी तू तुझ्या अभ्यासाचं नुकसान करू नयेस असंच वाटतंय मला. माझं काही नुकसान होणार नाहीये. शिंग फुटलेत ना तुला, मोठी झाली आहेस, बापाचं ऐकणं म्हणजे कमीपणा वाटत असेल तुला. जा तू जा, तुला हवं ते कर, पुन्हा नाही येणार तुला काही सांगायला. मी इथून जावं असं कोणाला वाटतंय हे कळलंय मला. मी इथून जाण्यासाठी तुम्हाला कोण कन्व्हिन्स करते हेही लक्षात आलंय माझ्या. पण मी तुम्हाला शेवटचं सांगते, मी कुठेही जाणार नाहीये. हा नीता मॅडम बोला. हां हॅलो वाकनीस, तुम्ही घरी येणार आहात का? नाही मॅडम, मी बाहेर आहे. काही काम असेल तर सांगा, मी येतो घरी. नाही तसं सिरियस नाही, पण एक महत्वाच्या गोष्टीवर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हां बोला ना. मी आत्ताच नरसिंहाला भेटले. त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतलाय. काय साहेब राजकारण सोडतायत असं अचानक? पण का? म्हणाला की खूप दिवसापासून तो या गोष्टीवर विचार करत होता. त्याला राजकारणाचा खूप कंटाळा आलाय असंही म्हणत होता. अहो पण असं करून कसं चालेल? साहेबांसारख्या राजकारण्याची आज गरज आहे समाजाला. हो इतर राजकारणी तर 5-5 वर्षे फिरकत सुद्धा नाहीत, पण साहेब तसं करत नाहीत. साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये जातात, लोकांशी बोलतात, लोकांमध्ये राहणं, बसणं, उठणं हे त्यांना आवडत असतं. आय नो वाकनेस, मीही नरसिंहाचं काम खूप जवळून पाहिलंय आणि म्हणूनच मला मनापासून वाटतं की त्यांनी ही रिटायरमेंट घेऊ नये. हॅलो जानकी. हॅलो बाबा. अहो कुठे होतात तुम्ही? मी फोन करत होते घरी, कोणी फोनच उचलत नव्हतं. आई कुठे आहे? होय अगं थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. बोली तू कशी आहेस? आणि जावई बापूंची तब्येत कशी आहे? बरी आहे ना? नाही म्हणजे अजून अशक्तपणा आहे, पण होतील ते बरे. ते जाऊ द्यात ना, मला सांगा बाहेर कुठे गेल्या होतात? काय झालंय? तसं काही विशेष नाही. तुला सांगितलं नाही का बाहेर गेलो होतो म्हणून? बाबा जे काही असेल ना ते खरं खरं सांगा. माझ्यापासून काही लपवून ठेवू नका. तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. काय झालंय? एक वाईट बातमी आहे. काय झालंय बाबा? तुझ्या आईचा कॅन्सर परत बळावलाय. काय सांगताय काय तुम्ही? भाऊजींनी हा असा निर्णय अचानक कसा काय घेतला? नाही अचानक नाही. आपल्यासाठी जरी हा निर्णय अचानक असला ना, तरी नरसिंहाचं असं म्हणणं आहे की या निर्णयावर त्यांनी खूप विचार केलाय. तर का हा निर्णय ठाम असेल तर आपल्याला कोण विचारणार आहे? तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण आणखीन एक गोष्ट, भाऊजींचा हा निर्णय जर का ठाम असेलच ना, तर त्यांनी मला राजकीय वारस म्हणून घोषित करावं. आला सो बस ना. भूक लागली आहे का तुला? मी काहीतरी खायला आणते. हा ताई मला नकोय काही खायला. पण तुला आज काय झालंय? काही नाही रे, सहज. ताई माझ्यापासून काही लपू नकोस. तू आज एवढी उदास काय आहेस? काय झालंय? आईचा फोन आला होता का? गण्या, बाबांचा फोन आला होता. आईची तब्येत पुन्हा बिघडली. आईची तब्येत पुन्हा बिघडली? ताई असं कसं काय होऊ शकतं? आईचं ऑपरेशन पण झालं होतं ना, तिला बरं वाटलं होतं, मग परत? हो खरं तर मी तुला सांगणार नव्हते, पण तू उगीच रमावतीला फोन करून चौकशी केली असेस तर. आईचा कॅन्सर पुन्हा वाढलाय रे. फक्त आई लवकरात लवकर बरी व्हायला हवी. होय खरंच मोठा झालायस तू.